निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय। टेंडरसाठी एका मंत्र्यांनी माझ्यावरती दबाव आणला होता असं पवारांनी म्हटलंय। नियमबाह्य कामं केली नाहीत म्हणून माझं निलंबन झालं असा दावा सुद्धा त्यांनी या पत्रातनं केलाय। जुन्या तक्रारी काढून चौकशी समिती नेमून माझं निलंबन झालं असं सुद्धा त्यांनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। मंत्री महोदयांच्या दबावामुळे माझं निलंबन झालं असा मोठा दावा त्यांनी केलाय। भगवान पवार हे पुणे महापालिकेचे निलंबित आरोग्य अधिकारी आहेत। तर निलंबन झालेल्या भगवान पवार यांच्याकडनं पत्रातनं काही मोठे दावे करण्यात आलेले आहेत। मंत्री महोदयांच्या दबावामुळे आपलं निलंबन झालं असा दावा त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केलेला आहे। टेंडरसाठी मंत्र्याने माझ्यावरती दबाव टाकला होता असा मोठा आरोप सुद्धा त्यांच्याकडनं या पत्रामधून करण्यात आलेला आहे। भगवान पवार यांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र। भगवान पवार हे पुणे महापालिकेचे निलंबित आरोग्य अधिकारी आहेत। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या पुण्यातनं आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात। ज्ञानेश्वर, भगवान पवार यांचं हे पत्र थेट मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि काही मोठे दावे केलेत। भगवान पवार हे पुणे महानगरपालिकेमध्ये आरोग्य अधिकारी म्हणून काम करत होते। मुख्यमंत्र्यांनी त्यांना निलंबित केलं आणि यानंतर त्यांनी पत्र लिहिलेलं आहे। त्यांनी असं त्यांच्या पत्रात म्हटलंय की मी मागासवर्गीय आहे म्हणून माझं निलंबन करण्यात आलेलं आहे। दुसरा महत्त्वाचा त्यांनी आरोप केला आहे तो म्हणजे कात्रजच्या परिसरात माननीय मंत्री महोदयांनी मला बोलवलं, नियमबाह्य कामं करायला लावली, मी ते कामं करायला नकार दिली म्हणून माझं निलंबन केलेलं आहे। जर आपण भगवान पवार यांच्या पत्रातला रोख पाहिला तर तो मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे बोट दाखवणारा आहे। भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांना आणि प्रशासनाला पत्र लिहून विनंती केलेली आहे की ते त्यांचं जे निलंबन करण्यात आलंय ते मागे घेतलं जावं। माझा आतापर्यंतचं सगळं सर्व्हिस रेकॉर्ड जे आहे ते चांगलं आहे, आतापर्यंत कुठल्याही पद्धतीचा आरोप माझ्यावर झालेला नाही, कोविड काळात मी चांगलं काम केलंय असाही दावा भगवान पवार यांनी या पत्रामध्ये लिहिलेला आहे। आणि यासोबतच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित असताना माननीय मंत्री महोदयांच्या दबावामुळे माझं निलंबन झालं, त्यांनी सांगितलेली कामं मी ऐकली नाही, त्यांनी मला कार्यालयात बोलवून घेतलं, नियमबाह्य कामं करायला लावली असा आरोप देखील त्यांनी मंत्री महोदय यांच्यावर केलेला आहे। आणि तानाजी सावंत यांच्याकडे बोट दाखवत कशा पद्धतीने निलंबन चुकीचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला। बघावं लागणार आहे मुख्यमंत्री या पत्राची नेमकी कशी दखल घेतात, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच पक्षाचे असलेले हे मंत्री आहेत आणि त्या अनुषंगानं पुढे काही नेमकी ठोस कारवाई होणार आहे का, भगवान पवार यांचं निलंबन रद्द होणार आहे का हेही पाहावं लागणार आहे। गुरुप्रसाद, बरोबर आहे। भगवान पवार यांनी केलेले हे मोठे दावे, मोठे आरोप आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री या सगळ्यावरती काय निर्णय घेतात, काय यावरती निकाल देतात हे बघायला पाहिजे। धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।